आज मलाच थोडासा उशीर झाला कारण बाबाला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. त्यांच्या डोळ्यामध्ये इन्फेक्शन झालंय. होऊ शकते उद्या आणि परवा मी येऊ शकेल की नाही माहिती नाही. मी सकाळी सांगेल फोन करून, कारण 2 दिवस अजून त्यांना घेऊन जायचं दवाखान्यात. तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांना अभिवादन करून, आवाज नाही येत, अभिवादन करून उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन प्रवचन ऐकणारे महाराष्ट्रातील उपासक आणि उपासिका या सर्वांना मंगल मैत्री. वर्षावासामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ आपण वाचायला घेतलेला आहे. पहिल्याच प्रकरणामध्ये आपण बघितलं की त्याचा कालावधी बघतो. बाबासाहेबांनी 5 वाङ्मय प्रतिक्रांतीची कशी आहेत ती घेतलेली आहे, आणि त्याचा बाबासाहेब पहिल्या प्रकरणामध्ये त्याचा कालावधी सिद्ध करतायत कधी आहे म्हणून. आणि आपण त्याच्यामधले पहिला बघितला मनुस्मृती बघितली, भगवद्गीता बघितलं, महाभारत बघितलं, आणि आता रामायण. हे 5च ग्रंथ प्रतिक्रांती करतायत. आता शेवटपर्यंत तुम्हाला येणार आहेत, परंतु याचे कंटेंट कसे आहेत तर बाबासाहेबांनी पहिल्या या 5 ग्रंथाचा समय दिला की कुठल्या वेळामध्ये हे लिहिले गेले. घडले मुळीच नाही, फक्त हे कधी लिहिले गेलेत याचा टाइम बाबासाहेबांनी याच्यात केलेला आहे. त्याच्या अगोदर आपण महाभारतापर्यंत बघितलं. आज बघणार आहोत आपण रामायण. महाभारताप्रमाणेच रामायणाच्या सुद्धा 3 आवृत्त्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे. रामायणाबाबतीत महाभारतात 2 प्रकारचे उल्लेख आहेत. पहिला म्हणजे रामायणाचा उल्लेख त्याच्या लेखकाविना करण्यात आलेला आहे. दुसरा उल्लेख म्हणजे वाल्मिकी रामायण. परंतु आजचे जे रामायण आहे ते वाल्मिकी रामायण नाही. सी.व्ही. वैद्य यांच्या मते सध्या उपलब्ध असलेले रामायण जरी सर्वांनी मान्य केले असले आणि सर्वांना आदरणीय असलेले भाष्यकार कटक यांनी जरी ग्राह्य मानले असले तरी हे रामायण हे वाल्मिकीने लिहिलेले मूळ रामायण नाही. इतकेच नव्हे तर बहुसंख्य पुराण मतवादी विचारवंतांनाही त्याबाबत शंका आहे. जो कोणी उत्सुकतेपोटी सध्याच्या रामायणातील श्लोकाचे वाचन करील त्याला ही गोष्ट लक्षात येईल की त्यात सुसंगतीच नाही. जर जुन्या नव्या कल्पनाचे त्यात मिश्रण आहे, मग ते बंगाली रामायण असो किंवा रामायणाची मुंबई आवृत्ती असो, त्यामुळे वाल्मिकीच्या रामायणाचा लिखाणाचा कालावधी हा जवळपास त्याच सुमारास असावा असा निष्कर्ष कोणीही काढू शकेल. बाबासाहेब पहिलंच रामायणाविषयी. आता तुम्हाला रामायणाविषयी किती माहिती आहे मला माहिती नाही. रामायण हे तुम्ही प्रत्येक स्टेटमध्ये जिथे जिथे जाल तिथे तिथे वेगवेगळं रामायण सांगितलं जातं. बौद्धाचं रामायण काय आहे तर बौद्धाचं रामायण आहे दशरथ जातक. आणि मग या दशरथ जातकामध्ये रामाची सीता कोण आहे? बहीण आहे. दशरथ जातकामध्ये रामाची सीता कोण आहे? बहीण. आता मेन रामायण पूर्ण हिंदू धर्मामध्ये किंवा भारतामध्ये कुठलं चालतंय तर सगळे लोक मान्यता देतात वाल्मिकी रामायण. वाल्मिकी रामायण. वाल्मिकी कोण होता याची आख्यायिका तुम्ही बऱ्याच ऐकल्या असतील. पहिली आख्यायिका की वाल्मिकी हा कोळी होता आणि चोर होता, डाकू होता. तो रस्त्याने लुटायचा. क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बघा तुमच्या डोक्यात काय येते. तर कोण होता वाल्मिकी? रस्त्याने जाणाऱ्या लोकांना लुटायचा. तुमच्या आता बौद्ध धर्मामध्ये रस्त्याने जाणाऱ्याला कोणाला तरी मारत होता, लुटत होता ना कोणीतरी. हा वाल्मिकी लुटायचा आणि मग त्याच रस्त्याने एक दिवस नारद येतात. नारद कोण आहे? तुमच्या माहिती करता सांगतो. नारद जसा मनु हा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे तसा नारद ही कोणाचा पुत्र आहे? ब्रह्मदेवाचा. परंतु तो कृष्णाचा म्हणजे विष्णूचा जास्त भक्त आहे. तो नेहमीच नारायण 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 म्हणत असतो. तुम्ही मालिका बिलिका जर बघितल्या असतील तर त्यात नेहमी तो नारायण नारायण म्हणतो. पुत्र कोणाचा आहे? ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवाचे असे 10 पुत्र आहेत. त्यात पहिला पुत्र मनु, दुसरा नारद. तर हा नारद रस्त्याने जात असतो आणि मग हा वाल्मिकी, वाल्या म्हणतात त्याला, वाल्याचा म्हणतात ना तुम्ही, वाल्याचा वाल्मिकी झाला अशी म्हण आहे ना, वाल्याचा वाल्मिकी झाला. तर हा वाल्या त्याला मारायला येतो. मग तिथे नारायण त्याला सांगतो की तू एकदा घरी जाऊन सांग, हे जे पाप तू करतोस, लोकांचे खून करतो, तर घरी जाऊन विचार ह्या पापात सगळे सहभागी आहेत का.
बघा डोक्यात कुठे तुमच्या विचार जातोय, हाच प्रश्न बौद्धमध्ये कोणी विचारलेला आहे. तो घरी जातो, बायकोला विचारतो, पोराला विचारतो, पण कोणी काही सहभागी होत नाही. मग त्याच्या डोक्यात विचार येतो आणि मग तो विचार करतो की मी हे करतो कोणाकरता. तुमच्या डोक्यात नका जाऊ दे, ही आख्यायिका आहे आणि ही सगळी खोटी आहे. बाबासाहेब त्याच्या पुढे लिहितात, कारण हे काउंटर आहे. प्रतिक्रांती कशी आहे ती आपल्या लक्षात, कारण आजपर्यंत कोणी सांगितलीच नाही तुम्हाला, वाचली तरी काही कोणाच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून ह्या वाल्मिकी घरी जातो आणि जेव्हा त्याला बायको सांगते, पोरग सांगतो, तू केलं तू भर, आम्हाला काय घेणं देणं आहे, तू लेकरं पैदा केले म्हणून तू चोऱ्या करून आम्हाला खाऊ घालत होतास, हे पाप सगळं तुझ्याकडे आहे. आणि मग तो नारदाकडे, तो नारद म्हणतो कुणीच घ्यायला तयार नाही माझं पाप. मग तो तिथेच तपश्चर्याला बसतो. तर मग तो नारद त्याला मंत्र देतो, काय म्हणायला सांगतो, राम राम म्हणायला सांगतो. पण त्याला राम रामही म्हणता येत नाही, तो मारा मारा म्हणतो. त्यांच्या ग्रंथात आहे, मी माझ्या मनानं सांगत नाही. काय म्हणतो, मरा मारा म्हणतो. म्हणजे मरा मारा म्हणता म्हणता राम राम येत. ही आख्यायिका कुठून लिहिल्या गेली तुमची थोडंफार डोक्यात आलं. कोण आहे तुमच्या त्याच्यामध्ये, अंगुलीमाल. अंगुलीमालही दरोडेखोरच होते का नाही, अंगुलीमालही दरोडेखोर. त्यानं अंगुलीमालाला कुणी उपदेश केला होता, बुद्धाने केला होता. प्रतिक्रांतीमध्ये कोण आला, अंगुलीमालाचा कोण केला, त्यांनी वाल्या केला. आणि तिथे नारदाचा, भगवान बुद्धाचा कोण केला, नारद केला. मग आता एवढ्यावरच भागलं का त्यांचं. आपला अंगुलीमाल चुपचाप भंतेजी झाला, अरंत झाला, निघून गेला. यांनी वाल्या तेवढाच नाही ठेवला, वाल्या पुढे लांबावला, वाल्याचा वाल्मिकी बनवला. आणि मग त्या वाल्मिकीने काय केलं, तर वाल्मिकीने रामायण लिहिलं. आणि कधी लिहिलं, रामायण घडायच्या अगोदर लिहिलं त्यांनी. बाबासाहेब ते कोडं सांगतात की रामायण कधी लिहिलंय वाल्मिकीने, अजून राम जन्मालाही आलेला नाहीये. आणि वाचतात तर आजही रामायण तसंच वाचलं जातं. पहिल्याच अध्यायामध्ये बालकांड, त्याच्यामध्ये कांड म्हटलेत बघा. महाभारतात काय आहेत, अध्याय आहेत. रामायणात काय आहे, बालकांड, सुंदरकांड, उत्तरकांड, त्याच्यात कांड आहे. मग आपण म्हणता म्हणतो की नाही कोणा, तू काय कांड केलं, काय अर्थ आहे त्याचा. आपण जर काही वाईट काम केलं की आपण म्हणतो की नाही, तू काय कांड करून आला. तिथूनच येते, त्याचा कांड बनवला त्यांनी. आणि म्हणून पहिल्या बालकांडामध्ये वाल्मिकी लिहितो की आजपासून 1400 वर्षांनी राम जन्माला येणार आहे. आणि आपण वाचत वाचत जेव्हा त्या रामायण सीताला पळवून नेतो तेव्हा ते घडतंय असंच लोकांना वाटतंय. अजूनही ते घडलं नाही. वाल्मिकीने कधी लिहिलेलं आहे ते, रामायण घडण्याच्या अगोदर. तर रामायणाचा पिरियड बाबासाहेब सांगतात, करता येईल का. पण बाबासाहेब काही उदाहरणं देतात आणि बाबासाहेब म्हणतात की रामायण महाभारत एकदाच लिहिलं गेलं. कारण रामायणामध्येही परशुराम आहे आणि महाभारतातही परशुराम आहे. त्यांना जर विचारलं की रामायण कधी झालं, द्वापर युगामध्ये, कृष्ण कधी झाला, त्रेता युगामध्ये. आणि एका युगाचं अंतर 1,00,000 वर्षाचं आहे. किती वर्षाचं आहे, 1,00,000. मग त्या परशुरामाचं वय काय असेल, आहे की नाही. तो रामाबरोबर बी आहे. पुढे परशुरामाच्या ब्रह्मास्त्र देताना तो भीष्माचा गुरु आहे महाभारतामध्ये. म्हणून इथे बाबासाहेब सांगतात की याचा तुम्हाला कालावधी लिहिता, का दोन्ही एकदाच लिहिले गेले. ते ज्याच्या कोणाच्या डोक्यात आलं की नाही त्याने ती कादंबरी, रामायणही एकाच वेळेस लिहायला घेतलं आणि महाभारतही एकाच वेळेस लिहायला घेतलं. आणि म्हणून याचा निष्कर्ष काढता येत नाही. तर महाभारताप्रमाणेच रामायणात ही विषयाची व्याप्ती स्वाभाविकपणे वाढत गेली आहे. रामाची पत्नी सीता हिला रावणाने पळवून नेल्यानंतर राम रावण यांच्यात झालेले युद्ध ही कथा फक्त मूळ रामायणात आहे. रामायणाच्या दुसऱ्या आवृत्तीत धर्मोपदेशाची भर त्यात घातली गेली आहे. धार्मिक कर्तव्य, सामाजिक व नैतिक आचारसंहिता शिकवणे हा त्याचा प्रधान हेतू बनला. ज्यावेळी महाभारताप्रमाणे ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, दंतकथाची त्यात भर पडली. वाल्मिकीने रामायण लिहिलं. मी तुम्हाला वाल्मिकीची पार्श्वभूमी थोडी सांगितली, परंतु हा वाल्मिकी त्याच रामायणात काय लिहितो, तुमच्या पुढे कथा आहे वाल्याची. पण हा वाल्मिकी स्वतःच आपली आयडेंटिटी देतो आणि तो सांगतो की मी प्रचेताचा 10वा पुत्र आहे. प्रचेता म्हणून कोण, ब्रह्मदेव. प्रचेता म्हणजे कोण, ब्रह्मदेव. आणि तो स्वतः सांगतो की मी प्रचेताचा 10वा पुत्र आहे. म्हणजे ब्रह्मदेवाचा हा कोण आहे, 10वा पुत्र आहे. म्हणून आमचे वाल्मिकी लोक वाल्मिकी आमचा गुरु म्हणतात. वाल्मिकी त्यांचा गुरु नाहीये. तुम्ही बहुजनाचे. वाल्मिकी तर ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. म्हणजे ब्रह्मदेव कोण आहे, ब्राह्मण आहे ना. म्हणजे हा वाल्मिकी कोण आहे, तर
ब्राह्मण का तो स्वतःच डिक्लेअर करतो, तो म्हणतो मी प्रचेताचा 10वा पुत्र आहे. आणि म्हणून ही वाल्मिकीची व्याख्या जर वाल्मिकी रामायण बघितलं तर मग रामायण का निर्माण झाले दुसरं फेमस रामायण तुम्हाला माहिती आहे की नाही? कारण रामायण हे कुठे उत्तर भारतामध्ये जास्त ग्राह्य धरलं जातं. आणि म्हणून दुसरं रामायण आहे रामचरितमानस. जे रामचरितमानस आहे ते लिहिणारा, त्याचं नाव आता मला येत नाही, रामचरितमानस लिहिणारा तोंडापुढे पण आता येत नाही, त्याने ते रामचरितमानस लिहिलं. त्याची कथा अशी आहे की तो एकदम बुद्धू होता रामचरितमानस लिहिणारा. त्याला अक्कलच नव्हती. त्याला अक्कल बायकोपासून भेटली. तर बायको माहेराला गेली होती त्याची, आणि याला बायको माहेराला गेली तर तिचा विरह राहावला नाही. आणि म्हणून हा बरसातीच्या दिवसात त्या सासूरवाडीला निघालाय. मधामध्ये नदी लागते, नदीत उडी मारतो, नदीमध्ये एक प्रेत वाहते, तर याला वाटते लाकूड आहे. त्या प्रेताला धरतो आणि पलीकडच्या तीरावर जातो. त्या पलीकडच्या तीरावर जातो, सासूरवाडीत जातो. पाऊस पडत असतात, रात्र अर्धी रात्र होते, म्हणून मागच्या दाराने जातो. मागच्या दाराने साप लटकलेला होतो, त्या सापाला धरून वर जातो. आणि जेव्हा ती बायको बघते तू कसा काय आला, आणि मग बायको त्याला म्हणते की बायकोचा विरह तुला एवढा झाला, ह्याच जर तू उपयोग तुझ्या रामाच्या भक्ती करता लावला असता तर चांगलं झालं असतं. आणि त्याने रामचरितमानस लिहिलं. कशा आख्यायिका आहे त्या? कारण आख्यायिका रचण्यात ती लोक खूप परफेक्ट आहे आणि तुम्ही मनोरंजनात हरवून जाता. उदाहरण काय देतो तुम्हाला की हा माणूस एवढा हे होता, आणि मग तिथे त्या रामचरितमानसाची निर्मिती होते. रामचरितमानस एवढं हे केलं जातं की त्याच्यामध्ये शूद्र आणि नारी यांना तर तो माणूस ताडण्याचे अधिकारी म्हणतो, यांना किंमतच देत नाही. म्हणजे मनुस्मृती त्याच्यामध्ये त्यांनी उतरवलेली आहे. आणि म्हणून इथं बाबासाहेब म्हणतात की रामायणाचा काळ आणि महाभारताचा काळ जवळजवळ एकच आहे. सगळ्या जणांनी एकाच ठिकाणी लिहिले. काय प्रसंग आहे त्याच्यामध्ये, पुढे भरपूर काही येतील, मी तुम्हाला समजण्याकरता फक्त खाली याचं विश्लेषण करतो. तर रामायणामध्ये चमत्कार आणि बऱ्याचशा बौद्धिक कथा घातल्या. मूळ रामायणामध्ये जे वाल्मिकीचं रामायण आहे त्यांनी फक्त रामायण लिहिलं. कुठलं रामायण लिहिलं त्याने की सीता पळवून नेईपर्यंत. कारण तोपर्यंत मी काल जसं सांगितलं की एखादा पिक्चर जर काढायचा तर एक नायक लागतो आणि एक खलनायक लागतो. मग सीतेची उत्पत्ती करावी लागेल की नाही? जर रावणाला मारायचं तर सीतेची उत्पत्ती केली. सीतेची उत्पत्ती कुठे आहे? बायोलॉजिकल नाही आहे ती. बायोलॉजिकल म्हणजे एका माणसापासून आणि एका बाईपासून तिची निर्मिती नाही. ती कुठे सापडलेली आहे? नागर हंता हंता त्या पेटीत लागली. कोणाला सापडली? जनक राजाला. ही एक कथा आहे. मग त्या जनक राजाला सापडली, तिचं दुसरं नाव जानकी आहे. सीतेचं दुसरं नाव काय आहे? जानकी. कारण ती जनक राजाला सापडली आणि म्हणून ती जानकी आहे. आता त्या जानकी त्याच्यामध्ये भरपूर उप, या तुम्हाला उप सांगत गेलं की आपल्याला आपला पूर्ण वर्ष त्याच्यातच जाईल. म्हणून त्या उपाच्या भानगडीत मी काही पडत नाही. त्या तुम्ही तुमच्या शोधाच्या ज्या ज्या महत्वाच्या आहेत ते सांगतो. कारण ही जानकी जेव्हा त्या जनक राजाला सापडते तर त्यावेळेच्या नुसार स्वयंवर रचलं जातं आणि ती जगातली सुंदर स्त्री असते ती सगळ्या. आता ते प्रतिनिधी, स्त्रीची प्रतिनिधी आहे. तुम्हाला सांगायचं की क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये तिला सुंदरतेचं स्वरूप तर दिलं, पण मात्र गुलामीचं स्वरूप दिलं जानकीला. रामायणामध्ये तिची परीक्षा पाहिल्या जाते, रामाची परीक्षा पाहिल्या जाते का? म्हणून श्री ही, जानकी ही स्त्रीचं प्रतीक आहे की तिच्यावर गुलामी, की स्त्रीनं कधीही डोकं वर काढू नये म्हणून ती दैवी निर्माण केलेली आहे. आजही तुम्हाला नवऱ्याला देवच का मानतात, है की नाही? आता जर तुम्ही यांच्याकडे सगळ्याकडे बघितलं तर नवरा यांच्या कपाळापासून सुरू होतो तर पायापर्यंत काही संपत नाही. संपतो का सांगा मला? कपाळावर टिकलीच्या रूपात कोण आहे? नवरा आहे ना. खाली गळ्यात आला तर मंगळसूत्र म्हणून नवरा आहे. त्याच्या खाली सारखा हातात बांगड्या नवरा आहे. त्याच्या खाली सारखा तुमच्या पायातली जोडवे. तुमचं असं नवऱ्याजवळ काय आहे मला सांगा बरं? एक तरी एखादी तरी ओळख की बाबा नवऱ्याला हा नवरा माझाचे असं जाऊ द्या, पण निदान हा याचं लग्न झालंय असं काही आहे का? ते भंतीजे आमचे विनोदारी सांगत असतात की एकदा घरात बसा आणि त्यांना सांगा की आता मी जिंदगीभर टिकली लावले, 1 महिनाभर तुम्ही लावा. लावतील का? कारण काय, गुलामीचं प्रतीक हे तुमच्यावर लादलं गेलं आणि तुम्ही ते स्वीकारलं का?
तर गुलामीचं प्रतीक हे सीतेपासून स्वीकारण्यात आलं, कारण ती परीक्षा द्यायला तयार झाली. तीच जर म्हटली असते मी नाही देत परीक्षा, तर कारण ही गुलामी जेव्हा तुमच्यावर लादल्या जाते तेव्हाही प्रतिक्रांती आहे. कोणाकरता प्रतिक्रांती आहे? जानकी कोणाकरता निर्माण केली? स्त्रिया करता, की तिने पती परमेश्वर मानला. कुठून सुरुवात करते ती काही त्याला वनवासात धाडते, ही बी त्याच्या पाठीमागं निघते बोंबलत. कशाला जाते तर जाऊ दे म्हणायचं होतं ना, पण जंगलात ही बी निघते का? पती परमेश्वर आहे. इथून सुरुवात केली तुमच्या गुलामीची. मग आजही काय करतात? मुलगी जाळल्या जाते. तुम्ही नेहमी जर बघत असाल कुठले, म्हणून बाबासाहेब का म्हणतात ही ग्रंथ जाळली पाहिजे? कारण याचा पगडा आहे तुमच्या डोक्यावर. आजही त्या हगवणे नावाचं तुम्ही जर प्रकरण वाचत असाल केला, त्या माणसाने जवळजवळ 1 करोड हुंडा दिलाय आणि तरी ती पोरगी मारली. तिने बऱ्याच वेळेस बापाकडे कंप्लेंट केली होती की मला त्रास होतोय तिकडे, पण यांच्या ग्रंथात सांगितलं होतं की मुलीनी दिल्या घरी जावं, पोरीची डोली निघते आणि सासरमधून आरती निघते, हे सांगितलेलं असतं. म्हणून गुलामी कुठे दिलेली आहे? धर्मग्रंथां. प्रतिक्रांती तिथे आहे. बौद्ध धर्मामध्ये भगवान बुद्धांनी स्त्रियांना भिक्षू होण्याची परवानगी दिली होती, त्याला प्रतिक्रांती करायची होती, म्हणून सीता निर्माण केली. सीता निर्माण करून त्या सीतेने सगळं भोगलं आणि ते तुमच्या पुढे ठेवलं की तुम्ही पण ते भोगलं पाहिजे. ही प्रतिक्रांती होती. नुसतं एवढ्यावरच आहे का? त्याच रामायणामध्ये शंभुकाचा वध आहे. शंभुक कोण होता? तर शंभुक हा शूद्र होता. आता हल्ली हे प्रवचन ऐकताना मी त्याला जास्त किंमत द्यायचं ठरवलं नव्हतं, पण हिंदू लोकांच्या आणि त्याच्यामध्ये खाली लिहितात ते गीतेविषयी. जेव्हा माझं प्रवचन झालं त्याच्यामध्ये काही 1-2 जणांनी लिहिलेलं आहे की गीता एवढी सुंदर आहे, म्हणते तुम्ही कशाला एवढं टीका करताय, काय करताय. त्यांनी बरंच काय त्याच्यामध्ये लिहिलंय. आपण टीका करतच नाही, त्यांच्या ग्रंथामध्ये जे म्हटलंय त्याच आपण विश्लेषण करतो. सीतेची परीक्षा घेतली होती हे त्यांच्याच ग्रंथात लिहिलेलं आहे. सीता वनवासाला त्याच्या बरोबर निघाली हे त्यांच्याच ग्रंथात. कारण त्या कैकेयीने सीतेला वनवासात जा असं सांगितलं होतं का? दशरथ राजाजवळ तिची एकच डिमांड होती की रामाला वनवासाला पाठवून माझ्या भरताला गादीवर बसवा. पण ते लक्ष्मण हे दोघंही आपण होऊन गेलेत ना त्याच्या बरोबर. म्हणून गुलामीची प्रथा ही स्वतः स्वीकारली की जबरदस्तीने स्वीकारली हे कळायला हरकत. त्याचं एवढं मोठं रूपांतर होतं पुढे सती प्रथेत. नवऱ्याच्या छातीला जिवंत बाई बांधून जाळल्या जायची ही सती प्रथा त्या ग्रंथाने दिली होती. प्रतिक्रांतीची जोड तर एवढ्यापर्यंत दिली होती, तुम्ही इथे बसलात, तुमच्या अंगावर सोनं नाणं दागिने आहेत, कपडाही 101 आहे, याची खूप मोठी किंमत पूर्वीच्या स्त्रियांनी मोजलेली आहे. तुमच्या माहिती करता सांगतो की जास्त दिवसाची गोष्ट नाहीये. त्रावणकोर हे जे राज्य आहे, आता सध्या तुम्ही ज्याला तामिळनाडू म्हणताय की नाही, त्या राज्यामध्ये नागिली नावाची एक अस्पृश्य, त्या त्रावणकोरच्या याच्यामध्ये असा एक कायदा होता की शूद्राच्या बाईने ब्लाऊज घालू नये. त्याला चेस्ट टॅक्स म्हणायचे, छातीचा टॅक्स द्यावा लागत होता राजाला. आता जरी तुम्ही गुगल केलं ना तर गुगलमध्ये तुम्हाला कळेल, तुम्ही फक्त नागिली म्हणून टाईप करा, त्याच्यावरती तुम्हाला सगळं प्रकार येईल. त्या गावामध्ये जर समजा तुम्हाला तुमची इज्जत झाकायची असेल आणि तुम्ही जर छातीवर ब्लाऊज किंवा काहीतरी आच्छादन घातलं तर त्याचा टॅक्स राजाला द्यावा लागायचा, त्याला चेस्ट टॅक्स म्हणायचे. तिथे असणारी नागिली तिने तो टॅक्स द्यायला मनाई केली आणि तिने स्वतःच्या अंगावर ब्लाऊज घातलं. तिच्या पाठीमागे राजाने एवढा लकडा लावला तर त्या बाईने आपल्या छातीवरचे स्तन कापून राजाला टॅक्स दिला. एवढी मोठी किंमत तुमच्याकरता त्या बाईने मोजलेली आजही. आणि तुमच्या माहिती करता सांगतो की ह्या लोकांमध्ये सती तर भरपूर लोक गेले असतील, परंतु पहिला पुरुष सती जाणं तर तो नागिलीचा पती आहे. जेव्हा तिने आपल्या ते टॅक्स दिले तेव्हापासून तो टॅक्स बंद झाला. तेव्हापासून स्त्रियांना, नाहीतर बाजारामध्ये जातानाही वरची छाती उघडी ठेवून आपल्या अस्पृश्य आणि शूद्र बायाला जावं लागत होतं. म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती हा केवढा मोठा विषय होता. बाबासाहेबांनी कुठून आला तो? एका सीतेने परीक्षा स्वीकारली म्हणून कितीतरी सीत्यावरती
अन्याय अत्याचार होत गेले. त्या सीतेने जर ती परीक्षा नसती स्वीकारली, ते झालंच नाही, स्वीकारली नाही, परंतु ह्या सीतेच्या डोक्यात घातल्या गेलं. मला वाटतंय खूप दिवसापर्यंत बाईला जर आपल्या चारित्र्याची साक्ष द्यायची असेल तर उकळत्या तेलामध्ये आदला टाकायचा आणि त्या बाईने उचलायचा, अशी पण एक प्रथा होती. म्हणजे ती चारित्र्यवान आहे. आणि सगळ्या चारित्र्याच्या परीक्षा कोणाच्या घेण्यात आल्या? फक्त स्त्रियाच्या घेण्यात आल्या. चारित्र्याची परीक्षा पुरुषाची कधीच घेतली नाही. फक्त चारित्र्याची परीक्षा कोणाची घेतली? स्त्रियांची घेतली. जास्त दिवस तर नाही. इंग्लंडमध्ये, म्हणजे नुसत्या तुमच्या भारतातच नाही, इंग्लंडमध्येही त्या राजाचा विवाह व्हायचा तर त्यावेळेस कौमार्याची परीक्षा दिल्या जायची. लेडी डायना, हे जर तुम्ही कधी वाचलं असेल, शेवटचा चार्लस राजा होता इंग्लंडचा, त्या डायनाने तिन्ही बंडखोरी केली की मी कौमार्याची परीक्षा देणार नाही. कारण तिने सांगितलं होतं, मला जर कौमार्याची परीक्षा द्यायला सांगितले तर त्या राजपुत्राची घ्या. आणि त्या राजपुत्राचं तिच्यावर प्रेम होतं, मग तो बोलला लग्न करीन तर तिच्याच बरोबर. आणि तिथून त्या इंग्लंडमध्ये ती प्रथा, म्हणजे आत्ताची आहे ती, जास्त दिवस नाही, मला वाटतं 80-90-70-80 वर्षाची गोष्ट असेल. आता तो चार्लस अजून जिवंत आहे. लेडी डायना मेली, तिचाच पुत्र आता तो प्रिन्स झाला. तर ह्या घटना म्हणजे इथल्याच नाहीयेत, पूर्ण जगामध्ये स्त्रीवरती अन्याय केला जात होता. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की रामायण प्रतिक्रांती कशा करता करण्यात आली. रामायणाचे हे 4 उदाहरणं तुम्हाला दिली, त्याच्यात तर भरपूर काही आहे, पण हे रामायणाचे 4 उदाहरणं आहे. पहिलं उदाहरण आहे सीता. कारण सीतेवरती गुलामी लादण्याकरता रामायण लिहिलं गेलं. कारण जन्माला येणाऱ्या ह्या सगळ्या सीता, सगळ्या जानकी, त्यांच्यावरती त्यांच्या डोक्यामध्ये ते घातल्या पाहिजे की पती परमेश्वर आहे. आज मी म्हणताना कसं म्हणतात, राम सीताचा जोडा दिसतो म्हणतात की नाही, आहे की नाही? धोंड्या कोंडीचा जोडा म्हणतो का कोणी? आमच्या महारात नावं होती ना, धोंड्या आणि कोंडी. त्याचा जोडा म्हणतोय का कोणी? धोंड्या कोंडीचा जोडा छान दिसतो. म्हणताना काय म्हणतात? राम सीताचा जोडा आहे. म्हणताना तुम्हाला चांगलं वाटतं, पण ती गुलामाची प्रथा आहे की नवरा रामासारखाच असावा, त्याने अन्यायच करावा, आणि स्त्री ही कोणासारखी असावी? सीतेसारखीच असावी. बाबासाहेबाला ते पसंत नसतो. आणि तर बाबासाहेब निश्चित म्हणून थांबले का? निस्ता ग्रंथ लिहिला बाबासाहेबांनी, सोडून दिलं का? बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना अधिकार दिले. म्हणून बाबासाहेबाला आधुनिक म्हणू म्हणतात. बाबासाहेबांनी नुसतं प्रश्न टाकला आणि सोडून दिला असं नाही. बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित केले तर त्याच्यावरची उत्तरही दिली, आणि म्हणून ते बाबासाहेब आहेत, म्हणून ते बोधिसत्व आहे. आता काय होतं, आपण प्रश्न निर्माण करतो फक्त खाली, आहे की नाही? भंतीजी हे सांगावं, हे कसं आहे, तर प्रश्न निर्माण करायचा आणि सोडून द्यायचा. बाबासाहेबांनी तसं नाही केलं. बाबासाहेबांनी प्रश्नही निर्माण केले आणि त्याचे उत्तरही दिले. आता आपल्या डोक्याच्या बाहेरच असेल, पण बाबासाहेबाचं तुम्ही म्हणता की नाही PhD, हाही संशोधनात्मक ग्रंथ आहे. भारताची रिझर्व्ह बँक, तुम्ही बँकेत अकाउंट उघडता की नाही? भारताची रिझर्व्ह बँक बाबासाहेबाच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीज ह्या ग्रंथावरती निर्माण झालेली. प्रॉब्लेम ऑफ रुपीज म्हणजे काय? की रुपयाचा प्रश्न, रुपया कसा खोलात जात होता. बाबासाहेबांनी तेव्हा ग्रंथ लिहिला, तेव्हापासून रुपया आहे. आणि तेव्हा त्यांनी इंग्रजांवर टीका केली होती की रुपयाचं मूल्य, आता तुम्ही ऐकत असेल की नाही, आपल्या रुपयाचं मूल्य खूप खाली चाललं, खूप खाली चाललं. खाली चाललं म्हणजे काय, विहिरीत पडलाय का देव? आपल्याला नाही कळत ते काय, की रुपयाचं मूल्य का कमी झालं. याचा अर्थ असा आहे की जर अमेरिकेची कुठली वस्तू तुम्हाला घ्यायची असेल तर त्याची किंमत कशात असते? डॉलरमध्ये. मग त्यांच्या खेळण्याची किंमत जर $1 असेल तर तुम्हाला किती रुपये द्यावा लागतात त्याच्याकरता? 87 झालंय आता किती झालंय? 87 रुपये. म्हणजे आपल्या त्यांच्या डॉलरची किंमत आहे किती आहे? आपल्या रुपयाच्या 87. त्यावेळेस फक्त खाली आपल्या याची 4 रुपये किंमत होती डॉलरची, आणि तरी बाबासाहेब म्हटले होते की रुपयाचा प्रॉब्लेम झाला. त्याच्यावरती ग्रंथ लिहिला होता बाबासाहेब. नुसता बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज नाही लिहिला, त्याच्यावरचं सोल्युशन लिहिलं, त्याच्यावरचा ग्रंथ लिहिला की याच्यावर मार्ग काय. नुसता प्रश्न करून सोडून दिलं का? तसंच बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली तर निश्चित जाळून सोडून दिली का? बाबासाहेबांनी घटना लिहिली. कारण याच्यावर पर्याय काय आहे? जर तुम्हाला काही गोष्टीचा विध्वंस करायचा असेल तर त्या गोष्टीचा पर्याय पण देता आला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं महारकी सोडा, महारकी सोडा म्हणून सांगितलं तर काय दिलं? बुद्ध दिलं ना.
महारकी सोडायला सांगितली, तुम्हाला काय दिला? बुद्ध दिला. म्हणून बाबासाहेब सांगतात की तुमच्यावरची गुलामगिरी कशामुळे? त्या ग्रंथामुळे आहे ना. नाहीतर मी जसं काल सांगितलं की तुमच्या बापदाद्यात ताकदीची कमी नव्हती. आजही जर तुम्हाला आठवत असेल, तुमच्या आजे बिजे तुम्ही जर पाहिले असतील तर 6-6 फुटाचे होते, तगडे होते, रंगाने जाम काळे असतील, पण 6-6 फुटाचे आणि 200-200 किलोचे होते. पण एवढी ताकद असूनही किडीमिडी पहिलवानाचा पाटील त्याला शिव्या देत होता. कशामुळे त्या पाटलाच्या शिव्या खात होता? ग्रंथात लिहिलंय की शूद्रांनी त्याची सेवा केली पाहिजे. ताकद असूनही मारण्याची तुमच्यावाली पद्धत ती हिसकावून घेतली होती, ती ग्रंथाने हिसकावून घेतली होती. आणि म्हणून दुसरं उदाहरण रामायणातलं काय आहे तर शंभुकवध. कोण होता हा शंभुक? शंभुक हा तुमचा शूद्र होता. काय करत होता तो? तपश्चर्या. म्हणजे त्यावेळेची तपश्चर्या म्हणजे शिक्षण. आता आपण जे शिक्षण घेतो की नाही, तपश्चर्या त्यावेळेची तपश्चर्या म्हणजे शिक्षण होतं. काय होतं तपश्चर्या? गौतम बुद्धांनी तपश्चर्याच केली ना. तपश्चर्या केली म्हणजे काय होतं? शिक्षण घेणं, शोध घेणं, डेव्हलपमेंट करणं. त्यावेळेस तो तपश्चर्या करत होते. आणि कशा करता तपश्चर्या करत होता? तर त्याला सदेह स्वर्गात जायचं होतं. याने तुकाराम महाराज सदैव स्वर्गात घातले तेच कारण देऊ. ऍक्च्युली सदैव गेलेत का तुकाराम महाराज स्वर्गात? त्यांचा 302 झाला. त्याला त्या बंबाजी भटांनी मारलं आणि इंद्रायणीच्या नदीत बुडून टाकलं. आजपर्यंत तुकाराम महाराजाचं प्रेतही त्यांनी सापडू दिलं नाही. फक्त ते काय सांगतात की तुकाराम महाराज ह्या दिवशी सदैव वैकुंठाला गेले. आणि एवढे चतुर होते ते की तो बंबाजी भट चौकात उभा राहून सांगितलं, ते बघा तुकाराम महाराज चालले. आणि त्याच्यावरची कडी अशी केली की ते कोणाला दिसतात? की जो खऱ्या बापाचा असेल त्यांना. आता त्यालाही दिसत नव्हते आणि बाकीच्या लोकांनाही दिसत नव्हते, पण कोण म्हणेल मी बापाचा नाही म्हणून? म्हणून ते तिथे असणारे लोक म्हणे हा मला विमानासहित दिसले. हसण्याची गोष्ट नाही, ही केलेली कथा आहे त्यांनी की तुकाराम महाराजाला सदैव त्यांनी स्वर्गात धाडलं. आत्ताचे त्यांचे पूर्वजही मान्य करतात, कारण तुम्हाला चमत्कार प्रिय आहे. आपल्या माणसाला काय प्रिय आहे? चमत्कार. चमत्कार झालेला आजही आम्हाला आठवतो. म्हणून आपण अंगोली मालाला भगवान बुद्धांनी उपदेश देऊन सुधरवलं हे आम्ही मानत नाही. आम्ही सांगतो बुद्धांनी चमत्कार केला. विश्वास कशावर बसतो तुमच्यावाला? चमत्कारावर. ऍक्च्युली अंगोली मालाला चमत्काराने नाही केलं त्यांनी. तुम्ही जर तुमच्या जे तुम्ही जयमंगल अष्टगाथा म्हणता की नाही, त्याच्यामधली एक गाथा आहे ती की अंगोली मालाला भगवान बुद्धांनी आपल्या बुद्धी चातुर्याने त्याला आणलेलं आहे, आपल्या रिद्धी बलाने त्यांना आणलेलं आहे. परंतु आम्ही चमत्कारावरती विश्वास ठेवतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी रामायणाचा बी त्यांनी काळ कशा करता ठरवलाय की काळाला हे प्रतीक काउंटर आहे की भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये तुम्हाला जी कृतीने करायला सांगितलं होतं हे सगळं चमत्काराने केलं. भगवान बुद्धाच्या काळामध्ये भंग्यालाही दीक्षा दिली ना. भंग्यालाही दीक्षा दिली तर राजालाही दीक्षा दिली. याला काउंटर करण्याकरता त्यांनी शंभुकाचा वध केला की सगळ्यांना शिक्षण देता येणार नाही. रामायणात तर घातलंच, महाभारतातही त्यांनी कर्ण आणि एकलव्याला शिक्षण नाकारलं. शंभुकाचा तर वधच केला. महाभारतात थोडीशी शिक्षा कमी, त्याचा अंगठा घेतला बिचाऱ्याचा, आहे की नाही. कर्णाचे कवच कुंडल घेतली. म्हणून ग्रंथामध्ये का घातलं त्यांनी ते की प्रतिक्रांती करत होती की भगवान बुद्धांनी असं कोणालाही क्रायटेरिया नाही ठरवला की हा शूद्र आहे, हा क्षत्रिय आहे, हा ब्राह्मण आहे. उलटी तर ब्राह्मणाची व्याख्या केली भगवान बुद्धांनी. ब्राह्मण कोणाला म्हटलंय की ज्याला सर्व विद्या संपन्न आहे तो पंडित. जातीशी त्याचा काही संबंध ठेवला नाही. धम्मपदामध्ये पंडित वग्गो नावाचं एक प्रकरणच घातलं. आणि म्हणून इथे की जे रामायण घडतं त्या रामायणामध्ये दुसरं उदाहरण कुठलं आहे तर शंभुकाचं. कारण कोणाकरता प्रतिक्रांती होती? ती शूद्राकरता, की शूद्रांनी शिक्षण घेऊ नये. कोणी सांगितलंय? ग्रंथात सांगितलं, देवानी सांगितलं. माणसाने सांगितलंय का? नाही, ते देवानी सांगितलंय. म्हणून तेव्हापासून मनूचा प्रेत, आता ते 5000 वर्ष सांगते ना, आम्ही भाषणात ठोकून देतो की 5000 वर्षाची आमची गुलामी. ऍक्च्युली ते शंभुक पुष्यमित्र सोंगापासून सुरू झालेलं आहे. अशोकापर्यंत इथे नव्हतं.
कधीपासून सुरू झालं? शुंगमित्र पुरुषांनी बृहद्रथाची हत्या केली आणि तिथून पुढे मात्र तुमच्यावरती हे वाईट दिवस आले. तिथून मग बाबासाहेब दुसरं उदाहरण ते सांगतात की कुठलं, की जर हा काळ असेल, पुष्यमित्र शृंगाच्या नंतरचा आहे ना, आमच्यावरती गुलामीची प्रथा कधी आली? पुष्यमित्र शृंगाच्या नंतर आली. आणि मग कशामुळे आली? तर धर्मग्रंथामुळे. धर्मग्रंथ कधी लिहिले गेले? तर त्याच्या नंतर लिहिले गेले. आणि म्हणूनच आमच्यावरती गुलामी आली. आमचं शिक्षण बंद कधी झालं? तर पुष्यमित्र शृंगाच्या नंतर. त्याला कारण कुठलं आहे? की शंभुकाचा वध. रामाने कोणाचा वध केलाय? शंभुकाचा. आणि का? तर तो तपश्चर्या करतोय, तपश्चर्या करतोय म्हणून शिक्षण घेणाऱ्या माणसाचा वधच करण्यात आला. म्हणून आम्हाला बाबासाहेब काय, महात्मा फुले जन्माला येईपर्यंत आम्हाला शिक्षणाची परमिशन नव्हती. पहिली शिक्षणाची परमिशन आम्हाला कुठे मिळाली? महात्मा फुलेंचं लमसम मध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. शिवाजी महाराजांनी गडावरती गडकरी म्हणून आमच्या लोकांची नियुक्ती केली. महार हे गडकरी झाले. म्हणून शिवाजी महाराजांच्या काळापासून थोडं थोडं शिक्षण मिळायला गेलं आणि त्याच्यावरचा कळस बाबासाहेबांनी रचला. बाबासाहेबांनी तुम्हाला घटनेमध्ये सवलती दिल्या, घटनेमध्ये त्या सवलतीच नाही दिल्या, तर तुम्हाला एवढं काही सांगितलं की एक वेळची अर्धी भाकरी कमी खा, अर्धी भाकरी कमी खा, परंतु आपल्या मुलाबाळांना शिकवा. हे बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब याच्या पुढे जाऊन सांगतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यांच्या पाठ आहे. कुणी असं नाही सांगत की पोरग आपलं पैदा झालं तरी ते म्हणतच येत आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते दुसऱ्या लेकरासारखं रडत नाही, ते गुरगुरतच रडतंय. पण बाबासाहेब वाघिणीच का बोलले हे कोणाच्याच लक्षात नाहीये. कारण बकरी बी दूध देते ना. बाबासाहेब बकरीचं का नाही बोलले? डुकरीन दूध देते, गाढवीन दूध देते, हत्तीन दूध देते, वाघिणीच का बोलले? जावर वाघिणीचं दूध काढायला काढू देईल का? एका तरी जात आंब्या घेऊन काढा तिचं दूध. बाकी सगळ्याचं दूध काढता येईल तुम्हाला, पण त्या वाघिणीचं दूध नाही काढता येणार, कारण ते दुर्मिळ आहे. आणि ते बाबासाहेब एवढे दूरदर्शी आहेत. आता तुमच्यात लाडक्या बहिणी आहेत की नाही मला माहित नाही. आहेत का लाडक्या बहिणी तुमच्यात? नाही लाडक्या बहिणी, चांगलं झालं. कारण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला लाडक्या भावानी 1500 रुपये दिले आणि भाऊ निवडून दिला. भाऊ मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर महाराष्ट्रातल्या 32,000 शाळा बंद केल्या. किती स्वस्तात सौदा केलेला आहे त्यांनी प्रतिक्रांतीचा, 1500 रुपयात. आणि नाव किती सुंदर दिलं, लाडक्या बहिणी. लाडक्या बहिणीने 1500 रुपयात भाऊ निवडून दिला आणि भाऊ राज्यावर येताच त्यांनी 32,000 शाळा बंद केल्या. त्याही कुठल्या? प्राथमिक. ही प्रतिक्रांती आहे. कारण का तुम्ही का मोठे झाले, आज तुम्ही का उत्तर देताय, का गुरगुरायला लागले तुम्ही? बाबासाहेबांनी सांगितलं होतं वाघिणीचं दूध आहे. आता तुमच्या लक्षात येईल ते कसं वाघिणीचं दूध आहे. 32,000 शाळा बंद झाल्या. तुमच्या पोरांना शिकवसाल तुम्ही, पण तुमच्या गावाचा विचार करा जर थोडासा. गावची काय परिस्थिती आहे? आणि जर गावातल्या तुमच्या भाऊबंधाला शिक्षण नाही मिळालं तर अजून 15 वर्षांनी गुलाम व्हायला वेळ लागेल का? कारण ही प्रतिक्रांती आहे. आज तुमचं वैभव कशामुळे आहे? शिक्षणामुळे आहे ना. का तुमच्या बापदाद्यांनी टाटा बिर्ला सारखं काही कमवून ठेवलं होतं? औरंगाबाद मध्ये मला सांगा बरं कोणाच्या बापाने प्लॉट घेऊन ठेवलेला होता? तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या बापाचा असेल, पण आज्यानी तर नक्कीच नसेल घेतलेला. आज्यानी नाही, तुमच्या बापाने एखाद्या वेळेस घेतला असेल, कारण ती पिढी बाबासाहेबांच्या वेळेची आहे. पण आज्या पंजाला घेता येईल का? नाही ना, कारण ती प्रतिक्रांती होती. आणि आता त्या क्रांतीला प्रतिक्रांतीची जोड आहे की तुमच्या 32,000 शाळा बंद केल्या, हळूहळू शाळा बंद केल्या. आणि मग ती कुठल्याही क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये माणूस कसा असतो? तो मरतोय, माझ्यावर अजून आलेलं नाही. आणि म्हणून म्हण पडली ना की तो जात्यात आहे, तुम्ही सुपात आहे. तुम्हाला जातही माहिती आहे की नाही माहिती नाही. पहिल्या जमान्यात आपल्या आजा पंजाने जात्यावर, पण त्या बाहुल्यांनी जात्यावर दळलं, पण ओव्या बी लिहून ठेवल्या. त्या ओव्या बी आता तुम्हाला माहिती नसेल. आमची पिढी होती की आमची आई दळताना आम्ही बघितली, दळताना तिने गाणं म्हटलेलं आम्ही बघितलं. त्या जात्यावर तिला त्रास होत नव्हता, ती गाणंही म्हणत होती. शाळेला जाय बाळा नको रे आणू मला रणी, तू होशील बॅरिस्टर बाबासाहेबाच्या वाणी. आणि ती जात्यावर दळायची. अनाडी होत्या त्या.
परंतु ती प्रेरणा देत होती. आता आमची बाई काय म्हणते, वर्ग व्या करायला लागलं त्याच्या हातात मोबाईल देते. बघ काय प्रेरणा देतो आम्ही, मोबाईल देतो. ते बी त्याच्यात छोटा भीम, लहाना भीम, तिकडा भीम असा लावून. त्या वेळेच्या आमच्या अनाडी आयांनी आम्हाला ते शिकवलं. त्यांच्या ओव्या ते होत्या. दप्तराचं ओझं होईल ती ओवीच सांगत होती. क्रांती आणि प्रतिक्रांती ती होती. क्रांती आणि प्रतिक्रांतीचे बीज त्याच्यात होते. म्हणून त्या शंभुकाला शिकू दिलं नाही. बाबासाहेबालाही माहित होते की तुमच्यात ते शंभुक निर्माण करतील ते. म्हणून लाडक्या बहिणी निर्माण केल्या, निवडून येण्याकरता केल्या आणि शाळा बंद होत आहे. काय होईल त्याने परिणाम? प्रतिक्रांती तीच आहे ना, शंभुक आताही निर्माण कर. तर तिसरा प्रसंग होता वालीवधाचा. सगळ्यांनी ऐकलेले असत. सुग्रीव आणि वाली कोण आहे? ते दोन भाऊ आहेत. आता प्रतिक्रांतीचं उदाहरण देता येईल. कुठलं देता येईल तुम्हाला? तुमच्या रिझर्वेशन बायफर्केशन मागितलं ना, मग कोण आहे? वाली महार असेल तर सुग्रीव मांग आहे ना. तुमच्या तयार केलेलंच आहे. त्यावेळेच्या वालीला सख्खे भाऊ आहे ते दोघ जण. हे वनात गेले, तिथं याला सजा झालेली आहे 14 वर्षाचा वनवास. त्या वनामधून याची बायको रावणानं पळवून नेली. मग आता मदत त्या जंगलात कोण करणार आहे? वानर आणि माकडच असतील ना. जंगलात कोण सापडणार आहे? शेर, वानर, माकड. तिथं तो सुग्रीव आणि हनुमान तिथे सापडतो. का सापडतो? तर त्या सुग्रीवाला त्याच्या भावाने काढून दिलेलं असतं. किष्किंधा कांड हा त्याच्यातला रामायणातला हा एक मोठा आहे. तो खूप मोठा आहे, पण मी थोडक्यात सांगतो. काय झालेलं आहे त्याच्यामध्ये, की हा वाली आणि सुग्रीव त्यावेळेचा एक राक्षस किष्किंधा नावाच्या यांच्या राज्यावर आक्रमण करतो. आणि मग हे दोघही त्याला लढायला जातात. कोण? हे दोघही भाऊ, सुग्रीव आणि वाली. आता लढता लढता वाली त्याला पार त्या गुहेमध्ये घेऊन जातो आणि सुग्रीव वाली सांगतो की तू इथं उभा राहा, मी याला चांगला याचा बंदोबस्त करून परत येतो. आता हा 2 दिवस 3 दिवस वाट बघतो. त्याचं युद्ध 10 दिवस चालतात. याला वाटतंय वालीला मारला. म्हणून सुग्रीव काय करतो की त्या गुहेच्या तोंडाला मोठा दगड आणून लावून देतो. हेतू चांगला असतो त्याचा की तो राक्षस याच्यातून बाहेर नाही आला पाहिजे. पण 10 दिवसाच्या युद्धात वालीने त्या राक्षसाला मारलेला असतो. आणि जेव्हा परत येतो तर तोंडाला या सुग्रीवाने मोठा दगड लावलेला असतो. बरं, सुग्रीव करतो काय? भाऊ मेला म्हणून घरी येतो आणि त्या वालीची बायको तिच्या बरोबर लग्न करतो. किष्किंधाचं राज्य हस्तगत करतो. त्या 10 दिवसानंतर तो वाली त्या राक्षसाला मारतो. त्याच्यानंतर तो बाहेर येतो. बाहेर येऊन पाहतो तर हा आपला भाऊ राजा झाला. राग येईल की नाही कोणालाय, म्हणून ते उठतो याला बडवत बसतो, त्याला काढून देतो. मग ते दोघ जण, तर तो वाली आणि हनुमान. आता हनुमानाची व्याख्या खूप वेगळीच आहे. हनुमान कोणाचा आहे? अंजनी पुत्र आहे, माकडीनच आहे. अंजनी म्हणजे वानराचाच आहे. ही रामाला मदत करण्याकरता शंकराचा अवतार दाखवलाय. पवन पुत्र म्हटलं. काय म्हटलंय? पवन पुत्र. वायू कोणाचं प्रतीक आहे? महादेवाच. महादेवाने वायू निर्माण केला म्हणून पवन पुत्र. आता महादेवाचं चित्र समोर वाना, तुम्ही पाहिलं असेल ना. महादेवाचं चित्र काय? डोक्यावर जटा आहेत ना, त्या जटावर चंद्र आहे. त्या चंद्रातून गंगा काढली. ही सगळी प्रतीकं कुठल्या घेतलेली आहेत? उपस्थापक भगवान बुद्धाचं आहे त्याच्यामध्ये. भगवान बुद्धाने जी केलेली प्रतीक आहे ही सगळी त्याच्यावरती धारण करून दिली आणि बुद्धाला शिव बनवला गेला. परंतु त्याला काउंटर करण्याकरता त्यांनी त्या शिवाला, हनुमानाला त्याचा साथीदार, ते जंगलात झाडावर बसलं, हे खाली रडत होतं बायको नेली म्हणून. तू त्याच्यात लिहिलं, मी मनाचं सांगत नाही, फक्त खाली माझं टोनिंग थोडंसं तुम्हाला वाटत असेल. काय करत होते? दोघं भाऊ रडत होते खाली. वरून या दोघांनी बघितलं, मग ते विचारतात काय झालं म्हणून. दोघं समविचारी. एकाला तर सावत्र आईने काढून दिलं होतं आणि एकाला भावाने बडवून काढून दिलं होतं. दोघं जण भेटले. हे म्हणे माझी बायको नेली, ते म्हणे मला माझ्या भावाने मारून पाठवलं. तिथे दोघांचं कॉन्ट्रॅक्ट होतं की तुम्ही आम्हाला मदत करायची. बघा, हसण्यावारी नेऊ नका. रामाने काय केलेलं आहे तिथे. तिसरं उदाहरण जे आहे रामायणामधलं, प्रतिक्रांती करता कसा हा ग्रंथ लिहिला गेला, की भावाभावामध्ये कशी भांडणं लावायची आणि एकाच्या पाठीमागं कसं उभं राहायचं, हे चातुर्वर्ण्याच्या मनुस्मृतीमध्ये कसं आहे. तर तिथे राम सुग्रीवाला सांगतो की मी तुला तुझा भाऊ मारायला मदत करतो, तुम्ही मला माझी बायको परत आणून देण्याकरता
तुम्ही मदत करा. मग तो सुग्रीव हुशार असतो, अगोदर तू मला मदत कर म्हणतो. मग काय करतात, तर तो जा म्हणतो आणि त्या वालीला तो युद्धाचं आव्हान कर. जेव्हा युद्धाचं आव्हान करतो तेव्हा राम दोघही जण, आता वालीमध्ये एवढी ताकद असते म्हणतात की त्या समोरच्याची अर्धी ताकद तो आपल्या अंगात ट्रान्सफर करतो, पुढचा कोणी युद्धाला येऊ द्या. त्याच्यामध्ये तर एवढं लिहिलेलं आहे, त्यांनी रावणाला आपल्या बगलेत मारून पृथ्वीच्या 4 चक्रा मारलेल्या आहे. त्यांच्या रामायणात लिहिलेलं आहे. रावणाला काय केलं होतं, त्याने बगलात मारलं होतं म्हणून तो रावण वालीचा दोस्त झाला. तिथे राम काय करतो, ह्या दोघांचं चालतं तर तिथेही तो सुग्रीवाला हरवतो. याने त्याला बाण मारायचा असतो, पण काय होतं की ते दोघही भाऊ सारखे दिसतात म्हणून ह्या रामाला काही बाण मारता येत नाही, कोणाला मारावं. आणि मग तो सुग्रीव येऊन त्या रामाला शिव्या देतो. अरे म्हणते मला परत पटकलं, तरी तो नुसताच बघत बसला, तू मदत करायचं मला ठरवलं. मग हा म्हणतो तू गळ्यात हार घाल, कारण मला ओळखायला येत नाही कोण वाली आहे आणि कोण सुग्रीव आहे. आणि मग झाडाच्या मागे लपून राम त्या वालीला बाण मार. कशा करता प्रतिक्रांती येईल की जर बहुजन एकत्र राहत असतील तर त्यातल्या एकाच्या बाजूने होऊन दुसऱ्याला मारणे, याच्याकरता रचलेला हा ग्रंथ आहे. कशी आहे प्रतिक्रांती, तर त्याच्याकरता तिसरं उदाहरण कोणाचं आहे, वाली आणि सुग्रीवाचं. चौथं उदाहरण कोणाचं आहे, राजा बिभीषण. म्हणता की नाही, घर का भेदी लंकाड आहे. आजही आमच्यातला कसं होतंय, जर तुमच्या राजकारणात तुम्ही जास्तच पडले की आमचा रामदास आठवले डायरेक्ट जाऊन समाज कल्याण मंत्री होतो की नाही. आपल्या घरातल्या माणसालाच भेद केला जातो. तुमचा कुणीतरी एखादा भिक्षू जर चांगलं काम करत असेल तर आमच्यातलाच एक भिक्षू निर्माण होतो आणि त्या भिक्षूला काम करू देत नाही. इथेच ती मन झाली. काय केलं होतं बिभीषणाने, आता हे तुम्ही म्हणजे काय सत्य आहे हे डोक्यात नका घेऊ, नाही तर परत मी हिंदू धर्माचा प्रचार करतोय अशातला हे वाङ्मय निर्माण केलं की तुमच्या बौद्ध धर्माला काउंटर करण्याकरता. कारण मनोरंजनातून तुमच्या डोक्यात देव घातल्या गेले. आणि मग बिभीषणाची काय कथा आहे, तर बिभीषण हा रामाचा भक्त होता. जेव्हा सीता पळवून नेली, बघा तुम्ही आता नैतिकतेच्या दृष्टीने जर विचार करता, रावणाला जाळतात की नाही, त्या बिचाऱ्याने काय केलं, याच्यात बहिणीचे विटंबना केली रामाने. पण रावण एवढा चारित्र्यवान होता, त्याने सीता नेऊन अशोकवनात ठेवली आणि तिला स्पर्शही केला नाही बिचाऱ्याने, तरी त्याला दरवर्षी जाळतात. याने त्या सुपर्णकाचं नाक थांब कापलं तरी त्याला काही करत नाही. याने सीतेला स्पर्शही केला नाही. जर स्पर्श केला असता त्याची अग्नीतून सही सलामत गेली असती का. परीक्षा दिली तिने माऊलीने, त्या अग्नीतून गेली ती. म्हणजे रावणाने तिला स्पर्शही केला नाही. रावण आहे, रावण एवढा रावण आहे, त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलंय की ज्याला तुम्ही ग्रह म्हणतात की नाही, 9 ग्रह त्याच्या पायाखाली होते. याचा अर्थ काय, 9 ग्रह पायाखाली होते. तुम्ही भगवान बुद्धाला दशबल म्हणता की नाही, भगवान बुद्ध काय होते, 10 बल होते. तसंच त्याच्या पुढे 9 ग्रह, 10वा कोण होता, रावण. म्हणजे एवढी ताकद होती त्याच्यामध्ये. भगवान बुद्धाच्या 10 बलालाच त्यांनी 10 मुंडके लावले रावणाला. प्रतिक्रांतीमध्ये का 10 मुंडके लावले, तर भगवान बुद्धाजवळ 10 बल होत, त्या 10 बलाचे 10 तोंड केले रावणाचे आणि ती ही क्रांती केली. तिथे बिभीषणाने काय केलंय, कारण रावण कसा मरेल ते कोणाला माहित होतं, बिभीषणालाच माहित होतं, नाही मंदोदरीला. दोघांनाच माहित होतं की याच्या बेंबीमध्ये अमृताची कुपी आहे. हे कोणाला माहित होतं, बिभीषण आणि मंदोदरी, या दोघांनाच माहिती होत. मंदोदरी पतिव्रता होती. रामाला माहित झालं की ही काही सांगणार नाही, कारण त्यांच्यातल्या 5 पतिव्रतामध्ये मंदोदरी एक आहे. ती नंतरची आख्यायिका आहे तुम्हाला, त्या 5 पतिव्रता कोण आहेत, त्याच्यातल्या कशा झाल्यात, त्या भानगडी वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये सीताई आहे आणि एक अनुसया आहे, सीता आहे, त्याच्यानंतर द्रौपदी आहे, मंदोदरी आहे. ह्या 5 आहेत त्याच्यातल्या. आणि म्हणून त्यांना माहित होते की मंदोदरी जीव देईल पण आपल्या नवऱ्याचा प्राण कशा ते सांगणार नाही. मग कोण आहे, तर बिभीषण. बिभीषण जेव्हा यांच्याकडे येतो तेव्हा बिभीषण सांगतो की त्याच्या बेंबीमध्ये बाण मारा, तोपर्यंत रावण मारणार नाही. चौथं उदाहरण काय आहे, प्रतिक्रांती कशाची आहे,
आजही आमच्या संजय शिरसाटाच्या बेडरूम मधल्या पेटीत पैसे दिसतात. आता मला सांगा, बेडरूम मधला फोटो कोण काढला असेल? बिभीषणच असेल ना कोणीतरी. दुसऱ्याची ताकद आहे का? आमच्या शिरसाट साहेबाच्या बेडरूम मध्ये तुम्ही पेपरला वाचतो ना आपण, की शिरसाट साहेबाच्या बेडरूम मध्ये पैशाने भरलेली बॅग दिसली. हा बिभीषणच आहे, प्रतिक्रांतीतला बिभीषण. म्हणून हे चौथं उदाहरण आहे, की उदाहरणं तर त्याच्यात असंख्य पडलेले आहेत. छोटी छोटी उदाहरणं आहेत की त्याचं हसू येईल तुम्हाला. त्यातलं एक उदाहरण सांगतो, की रामाला युद्धावर जायचं त्यावेळेस राम एक यज्ञ घालायला निघतो. मग आता यज्ञ घालायचा, तर त्या यज्ञाची आख्यायिका काय आहे, की यज्ञ घालताना दोघं नवरा बायको समोर बसले पाहिजे. राम मंदिरात यज्ञ घातला, मोदी काही बायको बरोबर बसले का? एकटेच बसले होते. पण त्यांच्या शास्त्रामध्ये सांगितलं की तुम्हाला कुठलाही यज्ञ करायचा असेल तर नवरा बायको सोबत पाहिजे. तर त्यांना नारद तिथेही येतो. नारद सांगतो की तुम्हाला जर यज्ञ करायचा असेल तर मग चांगला ब्राह्मण कोण आहे? तर रावण आहे. रावण कोण आहे? ब्राह्मण आहे. त्याच रामायणात लिहिलंय, युद्धामध्ये रावणावर विजय मिळावा म्हणून याच्या यज्ञाची पूजा करायला रावण येतोय. कोण आहे पुरोहित रामाच्या यज्ञाच्या? रावण आहे. हसायला येईल का नाही तुम्हाला? त्याच्या पुढे जाऊन सांगतात की रावण त्याला येऊन विचारतो की यजमान, तुम्ही इथं विधीला बसणार आहात, तुमची बायको कुठे आहे? तर तो रावण त्या सीतेला परवानगी देतो त्या रामाच्या बाजूला बसायची. आता खरोखरच जर सीतेला जर एवढा कंटाळा आला असता तर तेव्हाच ती निघून आली असती ना रामाबरोबर. पूजा होते, रावण घेऊन येतो सीतेला, त्याच्या शेजारी बसवतो, स्वतः पूजा घालतो. कोणाची? की माझाच वध रामाने करावा म्हणून. ब्राह्मण आहे की नाही? असण्यासारखी गोष्ट रामायणात आहे. पण ही आख्यायिका जोडली. इथे बाबासाहेब ज्या 4 आवृत्त्या म्हणतात ना, वाल्मिकी रामायणात हा प्रसंग नाही, परंतु रामचरित मानस ज्यांनी लिहिलंय त्याच्यात हा प्रसंग आहे. का घातला? की त्यांना रावण ब्राह्मण दाखवायचा होता. रावण ब्राह्मण दाखवायचा होता. तोही कोणाचा भाऊ आहे? तो कुबेराचा. कुबेर हा सगळ्यातला धनवान माणूस, त्याचा भाऊ आहे. आणि म्हणून की जर वाईटही माणूस असेल तरी तो आमचा. म्हणून कर्ण कोणाच्या पोटी घातला? कुंतीच्या पोटी. त्याच्यानंतर आत्ताच्या घडीत जर तुम्ही आता तसे करायला आले की मग जे काय तुमचं श्रेय असेल ते लाटायला ते तयार असतात. बाबासाहेबांनाही ब्राह्मण सिद्ध करण्याकरता खूप आटापट्या केला होता, परंतु ब्राह्मण म्हणून बाबासाहेबाला सिद्ध करता आलं नाही. म्हणून मग ते सिद्ध करताना काय करतात, की शिवाजी महाराजाचा गुरु रामदास करतात, शिवाजी महाराजाचा गुरु दादोजी कोंडदेव करतात. कारण त्यांना सिद्ध करायचं असतं की ब्राह्मणाशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. हे सिद्ध करण्याकरता त्या रावणाला ब्राह्मण केलं होतं. पण चौथा पुरावा त्याच्यामध्ये आहे की बिभीषण ह्या धर्मग्रंथाने हे 4च उदाहरणं फक्त मी तुम्हाला, तरी असे असंख्य उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये की ते तुमच्या प्रतिक्रांतीला अनुकूल आहेत. म्हणून इथे रावणाला मारण्याकरता बिभीषण त्या गोष्टी सांगतो. आणि त्याच्या पुढचा कर आहे, नैतिकताही नाही, की जेव्हा रावणाला मारल्या जातं तेव्हा रावणाचं राज्य कोणाला देतात? बिभीषणाला देतात. बिभीषणाला देऊन मंदोदरी बरोबर त्याचं लग्न लावतात. नैतिकता तरी आहे का बघा. जिला 5 पतिव्रतामध्ये गणना केली त्या मंदोदरीचं लग्न शेवटी कोणाबरोबर लावलेलं आहे? बिभीषणाबरोबर त्यांच्या रामायणामध्ये. आणि तिथेही तो सीतेचा अपमान करतो राम. जेव्हा सीता युद्ध होतं, सीता सजून धजून बसते बिचारी की माझा नवरा माझ्याकडे आता येईल, मला न्यायला येईल. एवढ्या दिवसाचं मला रावणाने पळवून आणलेलं आहे, पण राम काही तिच्याकडे जात नाही. शेवटी तिला आणल्या जातं. तेव्हा तो राम त्या सीतेला म्हणतो, कारण तुम्ही सगळ्या जणी हे गुलामीचं कशी प्रतिक्रांतीचं प्रतीक आहे ते बघा. तेव्हा राम तिला म्हणतो की मी युद्ध केलं, रावणाला मारलं, ते तुझ्या करता नाही. सीता अवक होते. मग कुणा करता मारलं? तर तो म्हणतो माझ्या खानदानीवरती हा डाग पडला होता, माझी बायको पळून दिली. आजही आपण काय म्हणतो? बाई ही कोणाची अस्मिता आहे?
तर बहीण गेली तर भावाची, है की नाही? आई गेली तर मुलाची, आणि बायको गेली तर नवऱ्याची. हिची काही इज्जतच नाही. ती इज्जत कोणाची आहे? या तिघांची. आणि कुठून सुरू झालं मग हे? तेव्हा राम म्हणाला, राम काय म्हणाला सीतेला, की तुझ्या करता नाही युद्ध केलं मी, कारण माझ्या खानदानीला डाग लागला होता. माझ्या एवढी मोठी माझी खानदान, त्या खानदानीवरचा धब्बा जावा म्हणून मी रावणाला मारला. त्याच्यानंतर पुढे जाऊन तेवढ्याने वागत नाही, तर तो सीतेची परीक्षा घेतो. सीतेला अग्नीमधून जायला सांगतो. प्रतिक्रांतीची बीज म्हणजे ही ग्रंथ जर खरी असते किंवा हे जर घडलं असतं तर बंडखोरी तुम्ही करू नये. आजच्या स्त्रियांनीही चुपचाप, कारण रामाचा जोडा, आज कधी म्हटले का कोणी की राम सीताचा जोडा चांगला आहे? आपण तुम्ही म्हणता ना राम सीताचा जोडा झाला पाहिजे. आता बाईला सांगा, खरंच राम जर तसा तुमच्या आयुष्यात आला आणि त्याने तुम्हाला अग्नीची परीक्षा द्यायला सांगितलं तर देसाल का कोणी? आता तुम्ही म्हणसान बाबा तुलाच पेटवते, मी काही पेटायला तयार नाही. का तयार झाला तुम्ही? कारण बाबासाहेबांनी मशाल दिली तुमच्या हातामध्ये. नाहीतर बाबासाहेबांची मशाल यायच्या अगोदर तर सती जातच होत्या ना. बंडखोरी होती का? कारण त्या याच्यावरती बाबासाहेबांनी केलेली ही क्रांती आहे, आणि ही क्रांती अजूनही कोणाला सहन होत नाहीये. त्याच्यावरती आजही RSSच्या संघटनेमध्ये आजही त्यांची सरसंघचालक बाई होऊ शकत नाही. त्यांच्या शाखेतच बाई जाऊ शकत नाही. आपल्याकडे बाई भिक्षुनी होऊ शकते, तेवढा अधिकार आपल्याकडे आहे. आपल्यातली बाई स्वतःचा घराचा मालकही आज होऊ शकते, पहिल्यापासून आहे. कारण आजची स्त्री, त्यावेळेची बाबासाहेब म्हणतात ना की त्यावेळेची आमची स्त्री बेवड्या नवऱ्याला मारत होती, मजबूत होती त्यावेळेसही, परंतु तरी ग्रंथाने मजबूर केलेली होती त्यावेळेस. म्हणून बाबासाहेब त्यावेळेसच्या महारच्या सत्याग्रहाच्या वेळेचं भाषण आहे बाबासाहेबांचं स्त्रियांना, की पुरुषापेक्षा स्त्रीनी लवकर जागृत व्हावं. कारण एक स्त्री जर जागृत झाली तर ती तिच्या कुटुंबाचाच उद्धार करते का? नाही, ती 2 घराच्या कुटुंबाचा उद्धार करत असते. एक ते तिच्या माहेरचा आणि एक तिच्या घरातला. म्हणून क्रांतीच्या ज्वालामध्ये जर सर्वात उठावदार कोण असेल तर ती स्त्री आहे. म्हणून क्रांती करण्याकरता स्त्री प्रेरणा स्त्रोत होते. म्हणून शिवाजी महाराज निर्माण करायला जिजाबाई झाल्या. जिजाबाई जर नसत्या तर शिवाजी महाराज निर्माण झाले नसते. आणि म्हणून बाबासाहेब लिहिताना क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये ते लिहितात की रामायण आणि महाभारताचा काळही एकच आहे, तो काही बुद्धाच्या अगोदरचा काळ नाहीये. बुद्धाला काउंटर करण्याकरताच निर्माण केलेलं रामायण आहे. उद्या आपण पुराण बघूया, पुराणाचा काळ. आज आपण रामायण इथे संपवूया.